थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर. तर चला या ठिकाणी लगेच आपण मॅच ऑन करायचे. सामना असेल फ्रेंड्स 11 वर्सेस जय हनुमान 11 या दोन संघामध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय जय हनुमान 11 संघाची जोगेंद्र म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील विकी म्हात्रे विस्फोटक फलंदाज. सन्माननीय ज्ञानेश्वरदादा भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर सागरदादा भोईर देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सुनील उर्फ बारख्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय मुख्य व्यासपीठावरती. गेम ऑन. पहिला बॉल ऑन साइडला खेळून काढला. एक क्षेत्ररक्षक उपस्थित. प्रयत्न चांगले. व्हेरी गुड फिल्डिंग. एका हातामध्ये या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी प्रहार केला होता. तब्बल 5 धावा या ठिकाणी आपल्या टीमसाठी वाचवत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण उदय पाटीलचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. उदयनं 2 सामन्यामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा तो सज्ज होता. स्ट्राईकला फलंदाज तेवढाच अनुभवी खेळाडू विकी म्हात्रे ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. एका जरूर बॅट पासून या ठिकाणी सुटला होता परंतु ऑन साइडला जातो चेंडू आणि मिळेल सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 2 धावा धावफलकावरती. जोगेंद्रचं देखील खातं खुलं झालं. विकीचं देखील. उदय पाटील सुरुवात चांगली करते आपल्या स्पेलची. षटकातील पुढचा बॉल लॉफ्टेड हिट. फटका चांगला आहे परंतु उंची जास्त गाठली. लांबी कमी आहे. जवळपास खेळाडू नाहीये. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत या ठिकाणी मिळत आहे 2 धावा. सुरुवातीलाच अटॅक करण्याचा प्रयत्न करतायत जोगेंद्र म्हात्रे. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 4 या आकड्यावरती पोहोचतोय जय हनुमान 11 संघ. पुढचा बॉल. उदय पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळतायत. शॉर्ट मिडॉन मधून नरेंद्र जात आहेत. चेंडूची फील्ड करतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. चांगलं षटक आतापर्यंत या ठिकाणी हे चांगलं ओव्हर पाहायला मिळतंय. गोलंदाज उदय पाटीलच्या माध्यमातून 4 बॉल हाताळले तोपर्यंत धावा खर्च केले फक्त 5. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये उदय पाटीलच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा असतील कारण की 3च षटकांचे सामने आहेत ओव्हर द विकेट ना. मिस्टामिक स्ट्रोक. झेलची संधी. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहिजे. पोहोचले देखील होते परंतु झेल अंतिम मोमेंटला ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप झाली आणि झेलेचं रूपांतर 2 धावेने बनतंय. विकी म्हात्रे एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्याला मात्र पहिली संधी मिळाली आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. टीमसाठी धावा बनवाव्या लागतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळतायत. ऑन साइडला स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आहेत. धाव मिळेल फक्त 1. सफल ओव्हर मी म्हणेन कारण की या षटकामध्ये एकही मोठा फटका नाहीये. झेल देखील ड्रॉप झाल्या परंतु या ठिकाणी ओव्हर चांगलं होतं. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस जय हनुमान 11 टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा धावफलकावरती. डीजे विजय. तुम्ही आमच्या मान्यवरांना पाहू शकता. आमचे ज्ञानेश्वरदादा भोईर त्याचबरोबर या ठिकाणी सागर भोईर देखील असेल. आमचे नितीन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. VPL अर्थातच वसार प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन. 9 बॅक टू विकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पहिलं षटक समाप्त झालं. उदय पाटीलनं फार चांगली गोलंदाजी केली आहे परंतु अद्यापही विकी म्हात्रेला जीवदान मिळालं आहे. जोगेंद्र म्हात्रे देखील आहे. हे 2 खेळाडू नेहमीच आपण पाहिले गावदेवी वसार संघामध्ये ज्यावेळेस गावासाठी खेळत होते त्यावेळेस अप्रतिम त्यांचा खेळ राहिलाय. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि तोच आता सिद्ध करतील का की दुसऱ्या बाजूला नितीन म्हात्रे होते उर्फ चिंट्या कशा प्रकारे गोलंदाजी करेल. बॅटल चांगलं आहे. सामना देखील तितकाच महत्वाचा दोन्ही संघासाठी. 3 षटकांची लढत आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी जिंकला फ्रेंड्स 11 टीमनं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं
बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जनमान 11 टीमला. सेकंड ओव्हर गोलंदाज नितीन. पहिला बॉल लो फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफूटवरती आले होते विकी, परंतु या ठिकाणी कनेक्शन तेवढं चांगलं नाहीये. एक धावी ते कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती. जोगेंद्र येत आहेत राऊंड द विकेट नितीन. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज झेलची संधी, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चुकी करत नाहीये. पहिलं विकेटचं बदन, नितीन मात्रेला मिळते सबलदा आणि जय हनुमान 11 टीमला लागतोय पहिला धक्का. चला या ठिकाणी विकेटचं बदन जोगेंद्र बाद झाले. नवीन खेळाडू इंडियन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत विघ्नेश. आक्रमक खेळाडू विघ्नेश देखील, क्षमता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची. राऊंड द विकेट नव्हते नितीन, परंतु आता ओव्हर द विकेट येत आहेत. पुढचा बॉल या षटकातील. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑफसाईडला वाईड स्लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, फेकी करत आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावफलक पुढे सरकेल 11 वरती पोहोचतोय. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. समोरच्या संघामध्ये देखील बॅटिंग भरपूर चांगली आहे, त्यामुळे एक मोठं टार्गेट सेट करणं गरजेचं असेल जय हनुमान 11 टीमला. मिस टायमिंग स्ट्रोक, पुन्हा एकदा विकेट किपर संधी गमावत नाहीये. अजून एक सफलता मिळते नितीन मात्रेला आणि दुसरा धक्का लागतोय जय हनुमान 11 या संघाला. पहिल्या षटकामध्ये उदय पाटीलने दाखवली. आता नितीन मात्र देखील इम्प्रेस करत आहेत. 4 बॉल आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 मोठ्या सफलता या ठिकाणी प्राप्त करत आहेत. नवीन खेळाडू प्रशांत. पुढचा बॉल आहे षटकातील. लोवर फुल टॉस, समोर खेळले, शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित, शॉर्ट मिड ऑन मध्ये होते आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचेल 1 धावेच्या मदतीने 12 या आकड्यावरती. षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राईक केला फलंदाज विकी मात्रे. एकाच मोठा फटका येणं गरजेचं असेल या बॉलवरती, कारण की स्कोर फार कमी झालाय. 11 चेंडू झालेत, 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. वाईड लॉंग ऑफच्या खेळाडूला थोडंसं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ठेवण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट कव्हरच्या खेळाडूला शॉर्ट मिड ऑफ मध्ये ठेवण्यात आलाय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेंड केला, सक्षम नाहीयेत आणि एकच धाव मिळाली. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान 11 टीमची 2 गडी बाद, फक्त 13 धावा. शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय चला 3 षटकानंतर आपण या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत. तत्पूर्वी आपण फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. टीम फ्रेंड्स 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. शेवटचं षटक असेल. धावसंख्या फार कमी आहे. लो स्कोर या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. शेवटचं षटक, निर्णायक षटक ज्याला म्हटलं जातं, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये नेहमीच मोठी फटकेबाजी आपण पाहत आलोय आणि ती पाहायला मिळेल का विकीच्या माध्यमातून. कारण विकीमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, संधी देखील मिळाली आहे, झेल ड्रॉप झाली आहे, संघाला देखील गरज आहे आणि त्याच अनुषंगाने ती फटकेबाजी होईल का. दुसऱ्या बाजूला प्रचंड अनुभव सिनियर खेळाडू नरेंद्र येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. कमी धावा खर्च करतील का हा प्रश्न असेल, कारण की आतापर्यंत उदय पाटील असतील, नितीन मात्रे या दोन्ही गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. 13 धावा धावफलकावरती. षटकातील पहिला बॉल. पहिला चेंडू बॅकफूट वरती जाऊन या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता,
मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला, दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयास, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल या ठिकाणी सुरू आहे. जय हनुमान 11 टीमची षटकार चौकार मारावे लागतील. धावसंख्या 15 वरती पोहोचली आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा आणि विकीला बीट केलंय. एक धाव मिळेल. शांत ठेवण्यात येते विकीला देखील नरेंद्र यांच्या माध्यमातून. चांगली सुरुवात आपल्या स्पेलची गरज असताना. 4 बॉल अद्याप शिल्लक असतील. प्रशांत ऑन स्ट्राईक. लॉब करायचं होतं, उंची फार गाठली चेंडूने, लांबी कमी. नितीन मात्रे बॉल खाली आणि अखेरकार या ठिकाणी झेल सापडली आहे. मागच्या मॅच मध्ये 2 झेल ड्रॉप केल्या, परंतु आता या ठिकाणी उंच झेल होती ती पकडण्यात आली आहे नितीन मात्रेच्या माध्यमातून आणि मिळाली सफलता नरेंद्रला. अजून एक फलंदाज बाद. चला नवीन खेळाडू येत आहेत. सिनियर खेळाडू जय हनुमान 11 टीमचे गावदेवी वसार संघाचे मलंगडचा ठाणे भाग ज्याला आपण नेहमीच म्हटलंय. रवी वायले येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र 3 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. दोन्ही आता या ठिकाणी लेजेंड खेळाडू आहेत. दोन्ही बाजूला सिनियर खेळाडू, एका बाजूला नरेंद्र असतील, दुसऱ्या बाजूला रवी वायले. पॅटेल चांगले आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. रवी वायले यांना संपर्क नाहीये आणि धावाची संधी होती, परंतु 1 रन कंप्लीट झाली आहे. 22चा या ठिकाणी 22ची 1 धाव मिळते. धावसंख्या 17 वरती पोहोचेल. 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक. लो स्कोर पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. पुढचा बॉल षटकातील. फुल टॉस. पुन्हा एकदा फायदा उचलू शकले नाहीयेत विकी. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आणि धावबाची संधी असेल. चला एकच धाव या ठिकाणी पुन्हा एकदा मिळेल. रवी दादा चान्स घेत आहेत. शेवटच्या बॉलवरती षटकार चौकार येईल का? 18 धावा धावफलकावरती आहेत. आणि यावेळेस संपर्क तर नव्हता. आय थिंक पाहावं लागेल. लॉंग स्टॉप झोनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरीचा प्रयत्न. रविदादा पोहोचतील का पाहायचं आहे. पोहोचत नाहीयेत. चला एकच धाव मिळेल. 22च्या या ठिकाणी धाव असेल आणि अशा रीतीनं 19 धावा धावफलकावरती. टार्गेट असेल 20 धावेचं. वळणार होतं आपण व्यासपीठावरती जिथे सन्मान केले जातील आमच्या मान्यवरांचे. सन्माननीय ज्ञानेश्वर दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. ज्ञानेश्वर भोईर यांचा समाजसेवक, थोर व्यक्तिमत्व आणि त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्यांचा शुभ सन्मान होतोय आमच्या या व्यासपीठावरती. धन्यवाद. त्याचबरोबर आमचे सागर भोईर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सागर भोईर यांचा देखील आपण यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. यंगस्टार व्यक्तिमत्व सागर भोईर या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान होतोय. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग लावून गेलं गे. जय हनुमान 11 टीम फिल्डिंग लावून घ्यायची आपण. 20 धावेचं टार्गेट आहे. सलामी जोडी पाठवा. नितीन मात्रे सलामी जोडी पाठवायची लगेच. 20 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. आणि नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी देखील या टॉस साठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. प्रतीक 11 वर्सेस देवांशी 11 या दोन्ही संघामध्ये आता
सामना असेल त्यामुळे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. प्रतीक इलेव्हन टीमचे कॅप्टन दर्शन या ठिकाणी जॉईंट आहेत. प्रतीक इलेव्हनचे कॅप्टन आणि देवांशी इलेव्हन टीमचे कॅप्टन आपण या. मान्यवरांचा विशेष आभार आपण व्यक्त करूया. या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि स्पर्धेला भेट दिल्याबद्दल ज्ञानेश्वरदादा भोईर, आमचे सागर भोईर यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. या ठिकाणी ते उपस्थित राहिले. यस नितीन ऍक्टिवा तिची काच या ठिकाणी सरळ करायचे. आरसा जागृत तिथे जा. जागृत 2 मिनिटं. विकी आपण जा ना. ओके ओके चला 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा बनवायच्या. फक्त लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सलामीची जोडी नेहमीप्रमाणेच नितीन म्हात्रे आणि साजन. नितीन म्हात्रे आणि साजन फुलोरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तन्मय. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न केला. घोडग्याचा वापर केला. मिस्टर 360 स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. आज नितीनने भरपूर प्रयत्न केले ते शॉट सिलेक्शन करण्याचे, परंतु आज मात्र हा शॉट अद्यापही त्याच्या बॅटला कनेक्ट झाला नाहीये. प्रयत्न सुरू आहेत. सराव सुरू आहे लीग फॉर्मॅट मध्ये. एक धाव या ठिकाणी मिळेल. खातं खुलं झालं टीम फ्रेंड्स 11 या संघाचं. तन्मय तयार. साजनसाठी बॉल लॉफ करायचं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चला देवांशी 11 टीमचे कॅप्टन आलेत का? चला टॉस करायचं आपण. केतन चाळुंगे या आपण. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. ओ चांगला चेंडू यावेळेस पडल्यानंतर आतमध्ये आला होता आणि लाऊड अपील केली होती पंचांकडे. एकदा पुन्हा एकदा मिळेल. एक बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. सुरुवात चांगली केली. थोडंसं शांत ठेवले दोन्ही फलंदाजांना, परंतु नितीन म्हात्रे कुठपर्यंत शांत राहतील हे पाहणं महत्वाचं. फुल टॉस होता. फायदा उचलू शकले नाहीयेत. कॉट एंड बॉल. तन्मय स्वतः गेले आणि नितीन म्हात्रेची गोल्डन विकेट कॅरी केली. फलंदाज बाद. पहिला धक्का फ्रेंड्स 11 टीमला. नवीन खेळाडू येतोय नंदू. चला नितीन म्हात्रे या ठिकाणी बाद झालेत. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. लो स्कोरिंग मॅच आहे. 14 बॉल 18 ची गरज आहे. तन्मय तयार. राईट अमोर द विकेट. हो क्या बात आहे. चांगला चेंडू. प्रप्पा पडल्यानंतर टॉस झाला चेंडू. थोडीशी उसली घेतली चेंडून आणि टेक ऑफ देखील झाला. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित. फक्त 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे तन्मयच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा बॉल. अजून एक चांगला बॉल. बॅट चेंज लागली. खालची कडा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एकच धाव इथे मिळेल. सफल ओव्हर मी म्हणेन. 20 धावेचं लक्ष होतं. फक्त तन्मयने या ओव्हरमध्ये 3च धावा खर्च केल्यात. मॅच 12 बॉल 17 धावेची गरज.
चला के दादांच्या शुभ हस्ते टॉस करूया आपण. ह्या कॅप्टन आहे दोन्ही संघाचे. लवकर या, षटक सुरू होण्याच्या अगोदर टॉस सुरू व्हा. चला वळूया आपण मॅच कडे. याचा टॉस काय होणार नाही आज. मॅच कडे कॅमेरा फिरवायचा आपण. टॉस जिंकलाय कोणत्या संघाना? प्रतीक 11. आम्ही नाही. चला या ठिकाणी मॅच कडे वळूया आपण. 12 बॉल 17 गरज आहे आणि विघ्नेश आलाय. पहिला बॉल भरपूर चांगला. ऑफस्टिकची लाईन ठेवली गेली, पडल्यानंतर थोडासा वेगान आला चेंडू, डॉट बॉल आलाय. मॅच कठीण होत चाललाय टीम फ्रेंड्स 11 संघासाठी. 11 बॉल 17 गरज आहे. अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगान आला चेंडू आणि थोडासा बाउन्स देखील मिळालाय. सलगचा दुसरा डॉट बॉल. दबाव मध्ये आता फ्रेंड्स 11 संघ, कारण की आपण पाहिले गेले तर लगातार डॉट बॉल येत आहेत. असं वाटलं होतं हा सामना लवकर फिनिश होईल, परंतु दबाव आलाय. 10 बॉल 17 गरज. फुलटॉस, चुकीचा चेंडूचा वापर केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चिरत चेंडू सीमा पार, चौकार. अंपायर रिव्ह्यू असेल, चेक करायचं आपण. तिसरे पंच आपण या. गिरीशभाई मडवी आपण यायचंय तिसरे पंच. चला मुन्ना पठाण सर, आपल्याला यावंच लागेल. कारण सामना देखील तेवढ्याच या ठिकाणी चुरशीचा पाहायला मिळतोय आणि नो बॉल या ठिकाणी आपण चेक करूया. बीमर चेक करूया, माफ करा. नो बॉल असेल. नो बॉल. हाईट फॅक्टर जास्त होता, कमरेच्या अगदी वर होता हा चेंडू. पंचांनी या ठिकाणी पाहिला. नो +4, एकूण 5 धावा मिळतील. जेवढं काही सुरुवातीला कमावलं होतं विघ्नेश, तेवढं गमावलं एका बॉलमध्ये, कारण की रन्स येत नव्हत्या, धावा येत नव्हत्या. परंतु या ठिकाणी खराब चेंडू. नो बॉल. फ्री हिट. समोर लॉफ केलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजनला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. तू मे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. कॉलिंग तुटते. संवाद थोडासा चुकीचा होतोय. धावा मिळतील. एक धाव मिळते. धावसंख्या नयन 9 धावा धाव फलकावरती. आता 9 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. मॅच अद्याप ऑन आहे. जर तो चेंडू चुकीचा राहिला नसता, कदाचित चौकार आला नसता, तर बरंच काही घडलं असतं या सामन्यामध्ये. मजबूत असा संघ जय हनुमान 11, परंतु अद्याप या सामन्यामध्ये आज सोडली नाहीये टीम जय हनुमान 11 संघाने देखील. फुल टॉस होता, परंतु या ठिकाणी इनसाइड आउट खेळायचं होतं. संपर्क नाहीये. मिळेल फक्त सिंगल. पंच बॅट कट असेल की लेग बाईज? बॅट कट. 10 वरती पोहोचलाय स्कोर. अजूनही 8 बॉल. विजयासाठी 10 धावेची गरज. प्रशंसा करेल मी फ्रेंड्स, सॉरी माफ करा, या ठिकाणी जय हनुमान 11 टीम च्या गोलंदाजांची, कारण की आतापर्यंत ते सामना रोखून धरलाय.
लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे की बरोबर आहे. आपण पंचांकडे पाहूया. यस, वाईट बॉल. चला 11 वरती पोहोचतो स्कोर. 8 बॉल 9 ची गरज. डीप राहिला चेंडू पूर्णपणे खाली राहतोय. अजून एक चांगला बॉल कमबॅक करतोय आपल्या या ओव्हर मध्ये गोलंदाज विघ्नेश. सामना सहजासहजी संपणार नाहीये. 7 बॉल आणि 9 धावेची गरज आहे. बॅलेन्स पद्धतीने हा सामना आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार आला, नो बॉल आपण पाहिला. कमबॅक झालं होतं फ्रेंड्स 11 टीमचं. तदनंतर आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय विघ्नेश. लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित, स्क्वेअर लेग रिजनला एकदम कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. तू मे पुन्हा एकदा तालमेल कमी आणि बचावलेत. साजन बचावलेत. एकच धाव इथे मिळेल. 6 बॉल विजयासाठी 8 धावेची गरज असेल. सामना शेवटच्या मुमेंट पर्यंत आलाय. 20 धावेची गरज होती या सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी. परंतु प्रशंसा करेल मी जय हनुमान 11 टीमच्या गोलंदाजी, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या तन्मयनं आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च करतो विघ्नेश. 6 बॉल विजयासाठी 8 धावेची गरज. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच जय हनुमान 11 टीम. डीजे आदेश येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 8 धावेची गरज. चला चला लवकर फास्ट केला बघा. राऊंड द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑन रिझनला विकी असतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला विकीनं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. 5 बॉल समीकरण 6 धावेची गरज. पाच बॉल आणि 6 धावेची गरज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. आज सोडली होती. जर धावले असते कदाचित नंदू तर या ठिकाणी धाव कंप्लीट होऊ शकली असती, परंतु अगोदर ते थांबले आणि आदेशने डायरेक्ट हिट केला. फलंदाज बाद. एका धावेसाठी आता संघर्ष पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती. असतील, परंतु साजन फुलोरेची देखील एक कमजोरी आहे, ते सांगू शकत नाहीये. 4 बॉल आणि 6 धावेची गरज. यावेळेस मात्र एज लागते. एक धाव कंप्लीट केली जाईल. रवी वाले जातात विकेट किपर स्वतः बॉल पर्यंत. एकच धाव मिळेल. 3 बॉल 5 धावेची गरज. सामना रंगतदार स्थितीला पाहायला मिळतोय. असं वाटलं देखील नव्हतं की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत येईल. अप्रतिम गोलंदाजी केली आहे जय हनुमान 11 टीमनं. फक्त 20 धावेचं टार्गेट होतं, परंतु सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत आलाय. 3 बॉल 5 धावेची गरज. नितीन मात्र बाद झाल्यानंतर पूर्णपणे दबाव मध्ये खेळतोय फ्रेंड्स 11 संघ. आणि यावेळेस देखील चांगला चेंडू. वेगवान भन्नाट वेगवान चेंडू.
पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आदेश कमबॅक करून देतो आपल्या संघाला. 2 बॉल विजयासाठी कंपल्सरी. आता 5 धावेची गरज आहे. क्या बात आहे. सामना खेचून काढलाय टीम जय हनुमान 11 संघानं. कॉन्फिडन्स वाढला गेल्याने की त्यांच्या गोलंदाजाचा प्रत्येक फिल्डरचा आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 5 ची गरज. पुन्हा एकदा आदेश तयार. दिशा दिली आहे यावेळेस मध्ये चेंडूला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करतील आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज सागर या ठिकाणी बाद होत आहेत. साजन असतील तर स्ट्रायकरवरती. एक चेंडू विजयासाठी कंपल्सरी. 3 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 3 धावा बनवाव्या लागतील. डीजे टीम मीटिंग स्वीट अँड शॉर्ट टीम मीटिंग बोलवली गेली. कारण की यष्टांच्या पाठीमागे देखील आपण पाहिलं मास्टर माइंड यष्टीरक्षक रवी वायले सिनियर खेळाडू आहेत. असे अनेक सारे सामने त्यांनी आपल्या टीमसाठी खेचून काढलेले आहेत आपल्या डोक्याच्या जोरावरती. आणि त्याच अनुषंगाने आता फिल्डिंग रचना ठेवली जाईल. कशा प्रकारे चेंडू टाकायचा, कशा प्रकारे फिल्डिंग सजवायची, ही सगळी प्लॅनिंग त्यांच्या माध्यमातून केली जाईल. 1 बॉल 3 धावेची गरज. सामना कोण जिंकेल. 20 धावा या ठिकाणी डिफेंड केल्या जातील का की या ठिकाणी चेस केल्या जातील, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चला पाणी देखील आलेलं आहे, पाऊस आलेला आहे. फास्ट केला पण. 1 बॉल 3 ची गरज. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जात आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. कंपल्सरी चेसिंग. 3 धावा बनवाव्या लागतील. फायनल बॉल. ओ लॉफ्टेड इट. उंची भरपूर गाठली आहे. विकी मात्र असतील लोड आउट आणि 20 धावा डिफेंड केल्यात. सामना जिंकलाय फ्रेंड्स 11 या टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. डीजे फलंदाज पाठवायचे जल्दी तुमचे. हॅलो चिक. विशाल वायले 13वा प्लेयर होता त्यांचा.